नमस्कार, काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर मी जागृती पुढस आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। तुम्हाला जो यूट्यूबच्या बाजूला माझ्या आयकॉन दिसतोय म्हणजे जे इंट्रो दिसतोय ते माझ्या पुस्तकाचं कव्हर पेज आहे। तर प्लीज 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 ते घ्या आणि त्या कविता वाचा। कॉम्पॅक्ट पब्लिकेशनला फोन करून तुम्ही त्या कविता पुस्तक घेऊ शकता किंवा मग फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर हे पुस्तक घेऊ शकता। पाऊस म्हटलं की आपल्याला पहिलं आठवतं ते प्रेम, त्यामुळे मी आज तुमच्यासमोर दोन प्रेम कविता घेऊन आली आहे। एक आहे आरती प्रभूंची म्हणजे चिंत्र खानोलकरांची आणि दुसरी अमृत केशर या कविता संग्रहातली अशोक बागवे यांची कविता म्हणजे जोगवा या कविता संग्रहातली आरती प्रभूंची कविता। या दोन्ही कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आवाज अर्ध्यात गेला होता कारण माईक डिस्चार्ज झाला होता, तो मी एडिट करणारच आहे व्हिडिओ, पण ह्याही व्हिडिओमध्ये असं काही झालं तर प्लीज मला सांगा म्हणजे मला त्याप्रमाणे काम करता येईल। सॉरी, मी फक्त माईक नीट आहे ना हे बघते, नवीन गोष्टींची सवय व्हायला हवी। तर आता मी सुरू करते। नाही कशी म्हणू तुला हे एक गीत आहे जे आपल्याला सर्वांना माहिती आहे। मीही ते लहानपणी ऐकलं होतं पण त्याचा अर्थ कळला नव्हता। आता त्याचा अर्थ मला लागतोय आणि जो मला लागतोय तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते। जरा मी हे चालीत म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे, एवढं मोठं धार्ष्ट्य मी इथे करणार आहे। तर ते ऐका आणि आपल्याला कसं वाटलं ते सांगा। नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परिसार हलक्याने आड येते रीत। नाही कशी म्हणू तुला येते जरा थांब, परी हिरव्या वळणांनी जायचे मला। नाही कशी म्हणू तुला माळ मला वेणी, परी नीट ओघळेल हसतील कोणी। नाही कशी म्हणू तुला घेते तुझे नाव, परी नको अधरांचा मोडू सुमडाव। नाही कशी म्हणू तुला मांडू सारी पाय, परी नको फार वेळ दूध उतू जात। नाही कशी म्हणू तुला जरा लपू छपू, परी पाया खडे काटे लागतात खुपू। नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी, परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी। नाही कशी म्हणू हिरव्या पदराचा शेप, परी हळू माप निळ्या डोळ्यातला भाव। नाही कशी म्हणू तुला घ्याया हाती हात, आले वाटते भाऊजी घेऊन गणित। नाही कशी म्हणू तुला लावते मी दार, परी नाही दाराचा नीट अडसर। नाही कशी म्हणू तुला जाऊ चांदण्यात, परी पहा दिसे चंद्र छान खिडक्यात। नाही कशी म्हणू तुला पहाट मागणी, परी आहे घालायचे तुळशीला पाणी। नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परिसार हलक्याने आड येते रीत। नाही कशी ही मूळ गाण्याशी जुळणारी चाल नाही आहे, मी जरासा चालीत गायचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला कसा वाटतो ते सांगा। माझा आवाज तुम्हाला बेअर करावा लागतोय याबद्दल सॉरी। पण हा प्रयत्न कविता समजून घेण्यासाठी आणि त्याच्या प्रेमापोटीच आहे आणि मला माहिती आहे की माझे सगळे सबस्क्रायबर हे समंजस आहेत आणि माझ्या प्रयत्नांना वाव देणारे आहेत। तर ह्या कवितेचा मी अर्थ असा लावते की पूर्वीच्या काळी जेव्हा बालविवाह होते तेव्हा त्या नवरा बायकोला नवीन जोडप्याला एकमेकांची भेटायला देत नसत, एकमेकांशी बोलायला देत नसत। त्यावेळेला नायक म्हणतो म्हणून ही त्याच्यासाठी गीत म्हणते, पण ते हलक्याने म्हणते कारण इतर कोणाला ऐकू येऊ नये। त्याला ती नकार देऊ शकत नाही म्हणून ती तसं करते, पण इतरांपासून लपून छपून। म्हणून ती म्हणते नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परी सारे हलक्याने आड येते रीत। सगळं लपून छपून करायचे कारण रीतीभाती आडव्या येतात आपल्यामध्ये म्हणून। नाही कशी म्हणू तुला येते जरा थांब, परी हिरव्या वळणांनी जायचे नला। नाही कशी म्हणू तुला, तू हाक मारतोयस मी येते, पण हिरव्या वळणांनी लांब नाही जायचं। आता ही हिरवी वळणं कसली, तर ही हिरवी वळणं शेतातली असू शकतात, ही हिरवी वळणं
ही हिरवी वळणं जी आहेत ती तर ही हिरवी वळणं शेतातली असू शकतात किंवा ही हिरवी वळणं जी आहेत ती अशी असू शकतात की मोहाची. मोह ही भावना आपल्याला वेढून टाकणारी. तर त्यात आपण लांब नाही जायचं, म्हणजे त्यात आपण घसरायचं नाही आणि आपण रीतीभाती मोडायच्या नाहीत हे त्याला ती सांगते. त्यानंतर ती म्हणते की नाही कशी म्हणू तुला मला वेणी माळायची तर माळ, पण ती नीट माळ, कारण ओघळली ना वेणी तर त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच काढतील लोक आणि हसतील आपल्यावर, तर त्यामुळे तू ती नीट माळ. नाही कशी म्हणू तुला घेते तुझे नाव. पूर्वीच्या काळी स्त्रिया आपल्या पतीचं नाव घेत नसत, घेतलं तर फक्त उखाण्यातच घेत असत. त्यामुळे ती म्हणते की नाही कशी म्हणू, तू म्हणतोयस मला तुझं नाव घेऊ, मी तुला नाही कशी म्हणू, तुझं नाव मी घेते, पण तू काय करू नकोस, ते घेतल्यानंतर आनंदित होऊन माझ्या ओठांचा सुमडाव नको मोडूस, म्हणजे मला चुंबन नको देऊस, असं ती म्हणते. नंतर नाही कशी म्हणू तुला मांडू सारीपाट. त्यांना सारीपाट खेळायचा. सारीपाट हा पट असतो, लुडोसारखाच एक खेळ आहे, तर तो सारीपाट त्यांना मांडायचा आहे. तिलाही खेळायचं आहे, पण ती म्हणते फार वेळ नको. का? कारण दूध उतू जातं. दूध उतू जाणं इथे 2 सिम्बल्समध्ये आपल्याला बघता येतं की दूध उतू जाणं म्हणजे स्त्रियांची जी कर्तव्य आहेत स्वयंपाकघरातली ती त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने झालेला परिणाम, मग त्याच्याबद्दल तिला सासूबाई ओरडतील वगैरे, हे एक असू शकतं. किंवा दूध उतू जाणं हे रूपकात्मकदृष्ट्या मराठी चित्रपटात सुद्धा प्रेमाचं प्रतीक म्हणून दाखवलं गेलं आहे, तर त्यामुळे तसाही एक अर्थ आपल्याला ह्याच्यात काढता येतो. तर नाही कशी म्हणू या सगळ्या गोष्टींना, तर हे असं होतंय. नाही कशी म्हणू तुला जरा लपून छपून आपण भेटूया. त्या भेटायला माझा नकार नाही, पण पायाला खडे काटे चुपायला लागतात. कुठले खडे काटे, तर ते भौतिक खडे काटे, म्हणजे खरे खडे काटे सुद्धा असू शकतात अनवाणी गेल्यामुळे, पण खडे काटे म्हणजे मार्गातले अडसर हे त्यावेळेला नंदा भावजया, नंतर काकू सासरे सासूबाई हे सगळे असायचे एकत्र परिवारामध्ये, तर ते खडे काटे टुकू लागतात, फुकू लागतात. नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी. पूर्वीच्या काळी 16 वर्षांच्या लग्न झालेल्या, नुकत्याच मिसळून फुटलेल्या अशा आणि विवाह झालेल्या या मुलांना विडा खायला देत नसत. विडा खाणं निषिद्ध मानलं जात असे किंवा त्यांना परवानगी नव्हती त्यांनी विडा खावा अशी. हे आपल्याला बालिका वधू चित्रपटात सुद्धा दाखवलेलं दिसतं. तर नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी, तुला मी विडा देईन पण तो दुपारी देईन. परी थोरांच्या समोर, म्हणजे घरातले जे वडील मंडळी जेव्हा असतील तेव्हा तू जेवण झाल्यावर सुपारी घ्यायची, काहीही बोलायचं नाही, आणि दुपारी माझ्याकडे येशील तेव्हा मी तुला विडा देते, असं तिने सांगितलेलं आहे. परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी. नाही कशी म्हणू तुला हिरव्या पदराचा शेव. पूर्वीच्या काळी हाक मारून बोलवायची पद्धत नव्हती आणि कुठल्याही कामासाठी काही ना काही खुणा ठरलेल्या असायच्या जोडप्यांच्या. तर ती म्हणते तिने ती हिरव्या पदराचा शेव लपेटून घेणं ही एक खूण ठेवली होती. तर नाही कशी म्हणू तुला हिरव्या पदराचा शेव, पण माझ्या डोळ्यातला भाव तू वाच, आणि तो डोळ्यातला भाव वाचल्यानंतरच तू ये माझ्याकडे, असं ती त्याला सांगते. नाही कशी म्हणू तुला घ्याया हाती हात. तर मी तुला हातामध्ये हात घ्यायला नाही कशी म्हणू, पण माझ्या पुढे अडचण ही आहे की माझे भाऊजी माझ्याकडे गणित घेऊन आले. त्या काळामध्ये एकाच वयाचे दीर आणि भाऊजाया असत सामान्यपणे, 1-2 वर्षांचा फरक असेल, तर भाऊजी माझ्याकडे गणित घेऊन आले आणि त्यांना मी ते गणित सोडवायला मदत करते, तर तिथे तू कुठे माझा हात हाती घेणार, 4 चौघात असं कसं करता येईल आपल्याला, हे ती म्हणते. त्यानंतर म्हणते मी या दाराचा अडसर लावतीये, तू म्हणतोस तसा. नाही कशी म्हणू, म्हणून मी या दाराचा अडसर लावतीये, पण मला भीती वाटते कारण या दाराचा अडसर नीट नाही आहे. मी दार लावते पण दाराचा अडसर नीट नाही आहे, त्यामुळे कोणीही येईल आणि पटकन हे दार उघडलं जाईल ह्याची भीती वाटते आणि तिच्या उरामध्ये धडधडतंय, हे ती सांगते. त्यानंतर जेव्हा नायक म्हणतो की आपण चांदणात फिरायला जाऊ, तेव्हा ती म्हणते की नाही कशी म्हणू, पण चांदणं खिडकीतनंच जास्त चांगलं दिसतंय, कारण रात्रीच्या वेळी असलं तरी असं फिरायला जाणं त्या काही स्त्रियांना त्या गोष्टीची बंदी होती असं आपण म्हणू.
किंवा इतर मैत्रिणींसोबत जाणं ठीक होतं, आपल्या पतीसोबत एवढ्या लांब अंधारात चालत जायचं, फिरायला जायचं हे त्या काळी नीतीला धरून नसे. त्यामुळे ती म्हणते की मी नाही कसं म्हणू. इथे मला परत बालिका वधूमधला एक सीन आठवतो, जिथे सचिन पेगावकरच्या त्या नायिकेला, मला तिचं नाव आत्ता आठवत नाही आहे, तिला चंद्र बघायचा असतो आणि चांदण्यात बसायचं असतं नदीच्या काठावर आणि महत् प्रयासाने सचिन पेगावकरचं जे पात्र आहे ते तसं घडवून आणतं आणि तिच्याबरोबर चंद्र बघायला जातं आणि तेव्हा मग बडे अच्छे लगते हे गाणं म्हणतो. तर मला त्या क्षणाची, त्या सीनची आठवण इथे येते. नाही कशी म्हणू तुला पहाट मागणी. आता पहाटेच्या वेळेला त्याने काय मागणी केली असेल तर सामान्यपणे आलिंगनाची इत्यादी मागणी केली जाते. तर तशा मागणीला मी नाही कशी म्हणू, पण मला तुळशीला पाणी घालायचं आहे. नवीन वधू म्हणून तुळशीला पाणी घालणं, पूजा करणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, तर मला ते सगळं करायचं आहे. तर तुझी ही मागणी मी कशी आणि कधी पुरी करू असं ती म्हणते. आणि मग पुन्हा ती तेच म्हणते की मी तुझ्यासाठी गीत गाईन, पण ह्या सगळ्या रीतीभाती मला आडव्या येत आहेत. तर हे एक प्रेमाचं रूप आहे जे आपल्याला लपून छपून केलेलं दिसून येतं. त्या काळात भीडभाड खूप होती, त्यामुळे तसं रूप आपल्याला दिसून येतं. यानंतर मी आपल्यासमोर अशोक बागवे यांच्या अमृत केशर या पुस्तकातून एक कविता सादर करणार आहे. शुभ्र धुक्यातून नितळ सावली, तुझी जराशी हलली, रेशीम किमया स्पर्शमग्नशी तुझीच बावरलेली, निखळून आली हळद माखली, वनिता केशर लाली, धुक्यात पुन्हा ओघळली सर पुन्हा रुजे सावली. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. शुभ्र धुक्यातून नितळ सावली. आपण सिनेमामध्ये सुद्धा बघतो की शुभ्रचं धुकं पसरलेलं असतं, त्या शुभ्र धुक्यामधून नितळ अशी सावली आपल्याला दिसत असते. तर शुभ्र धुक्यातून नितळ सावली पुन्हा तुझी जराशी हलली. त्या शुभ्र धुक्यातून आपल्याला नितळ सावली दिसते, तर ती सावली तुझी जराशी हलली. आपल्या सावल्या आपल्याला काळ्या रंगाच्या दिसतात, तिची सावलीही नितळ आहे. मग ती किती सुंदर असेल. आपल्याला नेहमी ते एक ड्रीम सिक्वेन्समध्ये दाखवतात ना, पांढऱ्या दुरातून ते चालत नायिका येते, तसा तो प्रकार त्याला दिसतोय. रेशीम किमया स्पर्शमग्नशी तुझीच बावरलेली. ही सगळी किमया तुझीच आहे आणि स्पर्शमग्न आहे, कारण ही सगळी क्रिया तुला स्पर्श केल्यानंतरच सुरू होते आणि त्यामुळेच तू स्वतः ती किमया तू स्वतःच करतेस आणि स्वतःच त्या किमयेने बावरतेस. ही अतिशय वेगळीच गोष्ट आहे. नंतर कवी असं म्हणतात की निथळून आली. हे सगळं झाल्यानंतर निथळून आली हळद माखली, वनिता केशर लाली. निथळून आली हळद माखली, विनिता केशर लाली. ह्याचा अर्थ नाहून निघालेल्या निथळणाऱ्या स्त्रीसारखी हळद माखली म्हणजे अतिशय केतकी गौरवर्णाची अशी विनत असलेली केशरी धुकं पांघरलेली किंवा केशरी वस्त्र पांघरलेली केशर लाली आपल्याला आलेली दिसते. आता स्त्रीवर केशर लाली कशी काय येणार, तर ती स्त्री प्रतिभा आहे किंवा ती स्त्री रूपकात्मक आहे. ती त्या कवीच्या मनातून उद्भवलेली असल्यामुळे ती अतिशय नितळ काया असणारी, रेशमी किमया करणारी आणि त्या रेशमी किमयानंतर स्वतःच बावरणारी अशी ती केशरलाली असलेली नायिका आहे. आणि धुक्यात पुन्हा ओघळली सर पुन्हा रुजे सावली. तर ह्याचे दोन अर्थ काढता येतात की एक नायिका आहे कवीच्या मनामध्ये, जिची सावलीसुद्धा नितळ आहे, इतकी ती सुंदर आहे आणि ती सावली हल्ल्यामुळे तिच्या येण्याचा भास कवीला होतो. तिची किमया ही रेशमासारखी आहे, कारण ती नकळत हळूवार घडत जाते आणि ती स्पर्शमग्न आहे, कारण तिने याला स्पर्श केल्यावरच ती किमया घडते आणि त्यामुळे जे काही घडून येतं त्याने ती स्वतःच बावरते की हे असं कसं घडलं. निथळून आली हळद माखली, विनिता केशर लाली. तर हे रूपक आपल्याला पुरातन काळामध्ये उशेचं दिलेलं दिसतं. पहाटेच्या वेळेला जेव्हा उषा
अरुणाचलावर येते तेव्हा आपल्याला असंच वर्णन केलेलं दिसतं. तर इतकी ती शुभ्र आहे की ती जेव्हा निथळून आली तेव्हा ती केतक गौर असल्यामुळे, केतकीच्या वर्णाची असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर प्रेमाची लाली उद्भवली. मग ही किमया शृंगाराची असू शकते. हे जे मधलं वर्णन स्पर्शमग्न किमयेचं होतं हे शृंगाराविषयीचं असू शकतं किंवा कवितेविषयीचं असू शकतं. त्यांनी निथळून आलेली हळद माखली ही विनिता केशरला. मग ती नायिका सलज्ज झाली आणि तिच्या गालांवर लज्जेने लाली आली आणि तिने नजर खाली केली आणि पुन्हा ती धुक्यात नाहीशी होताना धुक्यात पुन्हा ओघळली. सर तिच्या अंगावरून ती सर ओघळली आणि पुन्हा रुजे सावली आणि त्या सावलीतून पुन्हा एक बीज रुजलं. आता ह्याचं वर्णन संपूर्ण शृंगारिक सुद्धा घेता येतं की धुक्यातून एक स्त्री आली जिची सावली सुद्धा नितळ वाटते कारण ती कवीला अतिशय प्रिय आहे. तिने काहीतरी रेशीम किमया केली. हेही वर्णन शृंगाराचंच आहे की त्यांच्या समागमातून एक वेगळीच किमया उत्पन्न झाली आणि नंतर तीच स्त्री बावरली जिने ही किमया केली. त्यानंतर ती विनत झाली कारण तिला लाज वाटली. त्यामुळे ती सलज्ज असल्यामुळे तिने मान खाली घातली आणि निथळून आली. त्यानंतर ती पुन्हा स्वच्छ होऊन त्याच्या समोर आली किंवा पारदर्शक होऊन त्याच्या समोर आली असं आपण म्हणू. धुक्यातून पुन्हा ओघळली सर पुन्हा रुजे सावली. ती सुस्नात होऊन त्याच्या समोर आली आणि धुक्यातून पुन्हा ओघळली सर. ती विनत झाल्यामुळे तिच्या गालांवर लाली आली आणि अधरावर लाली आली आणि ती पुन्हा धुक्यातून स्वतःच्या मार्गाकडे जाऊ लागली आणि त्यावेळेस तिच्या शरीरावरून जे ओघळ निघाले त्या ओघळ्यातून पुन्हा सर ओघळल्यासारखं वाटलं, पावसाची सर ओघळल्यासारखं वाटलं आणि पुन्हा त्यातून एक सावली रुजली. म्हणजे ती येण्याची वाट पुन्हा आपण म्हणजे तो नायक पाहायला लागला असं ह्यातून दिसतंय. हा एक अर्थ काढता येतो किंवा प्रतिभा याविषयीचा अर्थ काढता येतो की शुभ्र धुक्यातून नितळ सावली असल्यासारखी ती प्रतिभा जी इतरांना गवसत नाही ती गवसली कवीला आणि तिने काहीतरी स्पर्शमग्न रेशीम किमया केली ज्यातून काव्य घडून आलं आणि त्यानंतर त्या किमयेलाच म्हणजे त्या प्रतिभेलाच हे कळेना की हे कसं घडलं आणि त्यामुळे ती अवाक होऊन पुन्हा ह्या गोष्टींचा विचार करायला लागली आणि निथळून आली. भरतं आलं कवीला की ह्या गोष्टी नेमक्या कशा घडल्या आणि ते भरतंसुद्धा प्रतिभेमुळेच आलं की ही प्रतिभा माझ्या हातात कोणी आणली आणि त्यामुळे हळद माखलेल्या केतकी गौर असलेल्या स्त्रीसारखी ती निथळून आली आणि तिच्या शरीरावर लाली आली. म्हणजेच कवीला त्या गोष्टीचं भरतं आलं किंवा कवितेच्या शक्तीलाच त्या गोष्टीचं भरतं आलं आणि ती सलज्ज झाली आणि तिच्यावर केशर लाली आली आणि ती हळद माखली झाली. हळद माखणं हे सामान्यतः विवाहाचं रूपक असतं. म्हणजे ती प्रतिभा आता त्या कवीच्या कडे राहणार, अंकित होणार असं दिसू लागलं आणि पुन्हा ती धुक्यात म्हणजे नव्या कवितेसाठी पुन्हा एक ज्याला आपण रिज्युवेनेशन म्हणतो किंवा सक्षमता म्हणतो तर नव्या कवितेसाठी पुन्हा रचण्यासाठी म्हणून ती पुन्हा निघून गेली आणि ती निघून जाताना मनामध्ये एक विचार ठेवून गेली. त्यामुळे पुन्हा पुढची कविता करण्यासाठी कवीला हुरूप येतो आणि तो पुन्हा उत्तम कविता करू लागतो. असाही एक अर्थ आपल्याला ह्यातून काढता येतो. तर हे दोन्ही अर्थ आपल्याला कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. असं काही झालं असेल की हा अर्थ रेकॉर्ड वगैरे झाला नाही तर प्लीज मला कळवा, लाईक शेअर कमेंट करा. बाकी भेटूच पुन्हा नव्या एका कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.